मंत्री महोदयांनी सांगितला आणि ती असा होता की मागच्या वेळेस 2019च्या नंतर जे आम्ही आमदार झाल्यानंतर जे 2.5 वर्षात जे विकास जे जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते, जनतेला विकास पाहिजे होता, त्या हेतून 2-2.5 वर्षे काही कामं होऊ शकले नाही। त्या निमित्ताने नंतर 2022ला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे 2022ला साहेबासोबत गेलो आणि शिरसाट साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युअली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी सांगितलं। ते म्हणजे असं आहे की बरेच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा, तर म्हणजे मनातलं सांगावं तर म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे, कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते। त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदे साहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या 2.5 वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतानं 50 वर्षातही होणार नाहीत, भविष्यात 30 वर्षातही कामं होऊ शकणार नाहीत। आणि आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस, आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय सांगायचे ते। त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती, त्याच्यामुळं आम्ही जे आमच्या नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवाज उठवला शिंदे साहेबासोबत, मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि त्याने म्हणले तसं की बाबा बालाजी 2-3 दिवस डिस्टर्ब होता, त्याने खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब, कारण मी जनतेसाठी जनतेने मला निवडून दिलं, आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे, कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मतदानाला बैमानी ही काही मनात पडत नव्हती, तरी बी जनतेचा विकास, जनतेचे कामं, जनतेचं रस्त्याची कामं, जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आरोग्याचे कामं, अशी शिक्षणाची कामं अशी करण्यासाठी हे करणं जरुरी होतं, कारण त्याच्याशिवाय काही मार्ग नव्हता। हे दोन्ही मनात येत होते की आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे, मग आता पैसे